ओम श्री सद्गुरुवे नमः. आजपासून आपण दिवाळीच्या पर्वामध्ये प्रवेश करत आहोत. तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचे मी डॉक्टर विकास बाहेकर या जीवनदर्शन व्यासपीठाच्या माध्यमातून दीपावलीनिमित्त मनपूर्वक या ठिकाणी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला या आपल्या सर्व परिवारातर्फे दिवाळीच्या शुभकामना या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना देतो. ही दिवाळी हा जो पर्व यावर्षी आपल्या सर्वांवर आलेला आहे. गेले वर्षभर आपण वेगवेगळ्या भावनिक आंदोलनामध्ये किंवा वेगवेगळ्या भावनिक आंदोलनातून आपण या वर्षभरामध्ये जात आहोत. त्यामुळे या वर्षीची दिवाळी ही साजरी करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय मिश्र प्रकारच्या संवेदना आहेत. तरी या दीपावलीपासून आपण सर्वजण ज्ञानदीपामध्ये आपल्या सर्व भावभावनांचं आणि आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचं या ठिकाणी चिंतन करूया. त्यानिमित्तानं या दिवाळीचा आपला जो मागचा 5 तारखेचा एपिसोड झाला आणि आजचा 12 तारखेचा एपिसोड जो आहे यामध्ये आपण या दुसऱ्या दीपोत्सव भाग 2 मध्ये हा जो उत्सव आहे या उत्सवाच्या निमित्तानं जे 4-5 दिवस वैशिष्ट्यपूर्ण आपण साजरे करतो त्यातील मिथक जे आहेत म्हणजे त्याच्या भोवती असलेल्या कथा जे आहेत त्याचं स्वरूप आणि त्याचं अंतरंग हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मुळात दीपावली दीपोत्सव या सर्वांमध्ये सातत्याने एक शब्द आपल्याला जो आठवतो तो म्हणजे दिवा. म्हणजे दिवा जो असतो त्या दिव्याचं या दीपावलीमध्ये जे अनन्य महत्त्व आहे तसंच ज्ञानदीपाचं तुमच्या माझ्या या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. संत नामदेव त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगामध्ये म्हणतात, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. जग ही संकल्पना त्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये नामदेवासारख्या ज्याला आपण म्हणू शकतो की अडाणी म्हणू शकतो अशा संतांनी जगाची संकल्पना आणि तिथे ज्ञानदीप लावण्याची गरज आहे हे वास्तव त्या काळामध्ये ओळखलं होतं. ही खरी तुमची माझी संस्कृती आहे आणि इथून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. दिवा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत वेगवेगळे त्याचे जे अर्थ आहेत तिथून आपण या दीपावलीच्या खऱ्या अर्थाला सुरुवात करूया. आज दीपावलीबद्दलच्या काही रंजक माहिती ज्या आहेत काही त्याच्या भोवती म्हणजे पसरलेले मिथक जे आहेत याची आपण चर्चा करत असताना या दिव्यापासून आपण सुरुवात करूया. दिव्याची व्याख्या. दीप म्हणजे काय? दीपते दीपयती वा स्वयं परमचेती. म्हणजे जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाश देतो त्याला दीप म्हणतात. हे स्वतः प्रकाशने आणि दुसऱ्याला प्रकाश देणे हे वैशिष्ट्य आपण लक्षात धरून जर दीपावलीकडे पाहिलं तर एक वेगळा अद्भुत अर्थ आपल्या लक्षात येईल. साधारणतः आपल्याला जी एक सवय आपण सर्व याच्यामध्ये पाहतो की लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. किंवा तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगामध्ये जे आचरणाचं वैशिष्ट्य सांगितलं त्याच्यामध्ये की बरेच लोकांना बऱ्याच गोष्टी सांगत असतात परंतु स्वतः त्या कधी फॉलो करत नाहीत. मग दीपावलीच्या दिव्यापासून आपण जर सुरुवात केली तर दीपते दीपयती वा स्वयं परमचेती. जो स्वतः प्रकाशतो. प्रत्येकाने ही इथपासून प्रतिज्ञा दीपावलीची करणं आवश्यक आहे. स्वतः प्रकाशमान होणे आणि त्या प्रकाशामध्ये मी स्वतः माझं कुटुंब माझा समाज म्हणजे इथे आपल्या जातीच्या प्रश्नी समाज आणि माझा हा देश हा जो आहे याला मी काय देऊ शकतो इथपासून सुरुवात करावं लागते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे पाहतो या सणाच्या निमित्तानं. पंथी असते, पंचारती असते, समई असते, एक दीपवृक्ष असतो वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये दिवे लावलेले असतात. असे एक दीपलक्ष्मी म्हणून एक दिव्याचा प्रकार आहे. आणि या समईसारखेच लांबन दिवे असतात मोठमोठ्या मंदिरामध्ये आतमध्ये. काही प्रसिद्ध मंदिरं जे आहेत विशेषतः दक्षिण भारतातले म्हणजे आपण तिरुपती तिरुमलाला जर गेलो तर तिथल्या देवदेवतांचं स्वरूप जे आपल्याला त्या समईच्या प्रकाशामध्येच पाहावं लागतं. म्हणजे ते सुद्धा वैशिष्ट्य आपण तिथं लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि बऱ्याचशा मंदिराच्या समोर विशेषतः आपण जर तुळजाभवानीच्या मंदिरासमोर जर गेलो तुळजापूरला तर तिथे ती दीपमाळ असते. म्हणजे असं उंच एक मनोरा असतो आणि त्याच्यावर पंत्या ठेवून साजरा करण्याचा तो प्रकार आपण तिथे पाहतो. या कार्तिक महिन्यामध्ये दीपदान
या एका विशिष्ट याला अतिशय महत्त्व आहे. दीपदान म्हणजे दिवा जो आहे तो सातत्यानं आपल्या इष्टदेवतांसमोर सातत्यानं लावण्याची प्रथा असते. आणि मग तिथे एक श्लोक असा म्हणतात, दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन, दीप हरतु पापानी संध्यादीप नमस्तुते. सायंकाळी दिवा लावताना म्हणायचा हा अशा प्रकारचा एक श्लोक आपण पाहतो. हळूहळू मॉडर्नायझेशनमध्ये जेव्हा तुमची माझी संस्कृती अतिशय विज्ञानाच्या मागे लागली आणि विज्ञान याच्या व्यतिरिक्त कुठलाही ईश्वर नाही किंवा विज्ञानाशिवाय कुठली शक्ती नाही हे आपण ज्यावेळेस भौतिकतेनं जाणायला सुरुवात केली तेव्हापासून या संस्काराचा भाग जो आहे तो हळूहळू दूर होत गेला. म्हणून आपल्याला याचा थोडासा जो आपण स्वरूप आणि अंतरंग हा जो भाग टाकलेला त्यातला अंतरंग हा थोडासा पाहायचा आहे. म्हणून संध्याकाळी त्या दिव्याच्या समोर अशा प्रकारची म्हणजे आरती करणं किंवा अशी प्रार्थना करणं ही आपल्या संस्कृतीतली एक मूलभूत संकल्पना सुरुवातीपासून होती की आता लोप पावलेली. येणाऱ्या पिढीवर आपण त्याचा संस्कार करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला सातत्यानं काय होतं, काय पाहिजे आणि काय गमावलं ह्या 3 गोष्टी त्यामध्ये पाहिजे. असो, दिव्याचे प्रकार मग आपण या दीपावलीमध्ये या 5-7 दिवस किंवा बरेच आधी 2-3 दिवस, नंतर 2-3 दिवस, 10-12 दिवस आपण घराच्या वरती आपला आकाश दिवा लावतो. त्याच्या बाबतीत संकल्पना अशी आहे की तो आकाश दिवा पितरांना प्रकाश देतो. शिव, विष्णू, कुबेर, यम यांना तो संतोष प्राप्त करून देऊन त्या घरामध्ये संपन्नता किंवा संपत्ती, स्वास्थ्य आणि समाधान या सर्वांना तो प्राप्त करून देतो. आकाश दिवा, आकाश कंदील. आज त्या आपल्या आकाश कंदिलावर ज्यांना खऱ्या अर्थानं त्या दीपावलीबद्दल काही माहीत नसेल त्या चायनीज म्हणजे त्या आकाश कंदिलांनी आपल्याला अतिक्रमण केलेलं आहे. पण यावर्षी बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की लोक जे आहेत ते आपल्या भारतीय वस्तू घेण्यामागे आहेत. अतिशय चांगली सुरुवात ती आहे. पण आकाश दिवा का लावावा, तो लावण्याचा उद्देश काय असावा? कारण बऱ्याच वेळा काय गोष्टी ज्या आहेत ना त्या केवळ प्रोसेस म्हणून ज्या होतात, तर आपल्याला ही प्रोसेस जी आहे त्याच्या मागचे प्रिन्सिपल समजून घेणं आवश्यक आहे. तर आकाश दिवा लावला, पण का लावला? तो शास्त्र म्हणतं की पितरांना प्रकाश देतो. मग आता पितरांना प्रकाश देतो, पितर कुठे आहेत, इथून बऱ्याच वेळा कॉन्ट्रोवर्सी सुरू होते. आपल्याला आज मिथकही पाहायचं येतं आणि अर्थही पाहायचं. मग आकाश दिवा जर लावणं असेल तर पितरांप्रती अंतर्यामी श्रद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे तिथपासून त्याची सुरुवात करावी लागेल. असो, लग्न कार्यामध्ये तो ओणीचा एक दिवा असतो प्रत्येक ठिकाणी. तो दिवा घेऊन जे त्या करवल्या ज्या असतात त्या नवरदेव नवरीच्या मागे उभ्या असतात त्याला शकुन दिवा म्हणतात. तो आपण जो पाहिला तो आकाश दिवा, हा दुसरा जो आहे तो शकुन दिवा. अमावस्येच्या दिवशी पिठाचे दिवे करतात. मंगळागौरीच्या पूजेमध्ये पिठाचे दिवे करतात. त्यानंतर लग्नातील ऐरणदानाच्या प्रसंगी सुद्धा पिठाचे दिवे करतात. त्याला पिष्ट दिवे असे म्हणतात. पिष्ट दिवे म्हणजे आकाश दिवा, दुसरा शकुन दिवा आणि हा पिष्ट दिवा. वेगवेगळ्या मंगल प्रसंगी देवतांचं पूजन करत असताना किंवा कुठल्याही प्रकारचं औक्षण करत असताना आपण जो दिवा त्या ठिकाणी लावतो त्याला साक्षीभूत दिवा म्हणतात किंवा स्थापित दिवा असं म्हणतात. तो स्थापित दिवा जो असतो तो त्या ठिकाणी ईश्वराचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी असतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तो दिवा त्या ठिकाणी लावता, स्थापित दिवा हा त्या ठिकाणी किंवा स्थापित दीप हा त्या ठिकाणी ईश्वराचं प्रतिनिधी करत असतो. कारण ईश्वर चराचर सृष्टीमध्ये साक्षी भावानं आहे, ही संकल्पना त्याच्यामागे आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जर गेले तर अखंड तिथे दीप जळत असतो. त्याला नंदादीप असं म्हणतात. नंदादीप तो अखंड जळत असतो. म्हणजे त्या महादेवाच्या मंदिराचं वैशिष्ट्य असतं त्या पिंडीवर सातत्यानं थेंब थेंब ते जलाचं सिंचन होत असतं, संततधार यायची. दुसरी गोष्ट हा नंदादीप बाजूला जळत असतो. म्हणजे या दोन्ही क्रियामध्ये प्रक्रियामध्ये पूजेचं, उपासनेचं, ईश्वराप्रती असलेल्या भक्तीचं सातत्य दिसत असतं आणि तो नंदादीप अखंडपणे जळत असतो. मागे आपण दसऱ्याच्या निमित्तानं जी त्या 9 दिवसाची नवरात्राची मालिका पाहिली त्यामध्ये सुद्धा तो दीप अखंड जळत असतो. त्यानंतर आपल्या भारतामध्ये आपण विशेषतः काशी, प्रयाग, गया या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी गंगा आहे त्या गंगेचं पूजन करतात. त्या ठिकाणी गंगा मैया पूजन जे आपण पाहतो, इकडे नर्मदेकडे सुद्धा पूजन होतं. तर त्या ठिकाणी ते गंगा पूजन जे होतं त्याला म्हणतात उपचार समर्पण. त्या प्रक्रियेमध्ये एका द्रोणामध्ये एक फुलवात असते, काही फुलं वाहिलेले असतात आणि ती फुलवात पेटवून तो दिवा जो आहे तो जलामध्ये सोडला जातो. त्याला उपचार समर्पण असं म्हणतात.
ह्या सर्व गोष्टी आपण अनाहूतपणे करत असतो. आणि अनाहूतपणे करत असताना अंतर्यामी त्याच्यामागे काय सूक्ष्म शास्त्र आपलं आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे असं समजून आपण त्या गोष्टी म्हणत असतो. म्हणून आपल्या जर तुम्ही इकडे गुजरात किंवा मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये जर गेले तर तिथे तुम्हाला नर्मदा मैया, आणि इकडे तुम्ही बिहार, पाटणा वगैरे या भागामध्ये गेले तर गंगा मैया, आणि त्याचा उल्लेख करत असताना सुद्धा ते आहोकावामध्ये त्याचा उल्लेख करतात. एकेरी कधी उल्लेख होणार नाही. म्हणजे नदीच्या दृष्टीने ते पावित्र्यता आहेच, पण तिला आपली माता मानण्याची संस्कृती आपली आहे. आपल्या संस्कृतीची इतकी सूक्ष्मता या दिव्यापासून आपण पाहू शकत असतो. असो, आज आपला जो दीपावलीचा उत्सव जो आहे आणि त्याच्याबद्दलचं आपलं जे चिंतन आहे त्या चिंतनाच्या दृष्टिकोनातून आपण मूलतः आज वसुबारस, ज्याला गोवत्स बारस आहे, तिथपासून आपण या गोष्टीची सुरुवात करूया. या 5-7 दिवसामध्ये म्हणजे खरं आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा 5 दिवसाचा हा एक उत्सव असतो. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्या तिथी ओव्हरलॅप सुद्धा होतात. आश्विन आणि कार्तिक महिन्याचा संधिकाल आणि शरद ऋतूचा मध्यान्ह हा तो काळ आहे. आता सुरुवातीला आपण 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद याचा एक सृजन काळ पाहिला होता. त्या सृजन काळामध्ये जी काही पेरणी वगैरे झाली ती पेरणी झाल्यानंतर आज ते म्हणजे पूर्वीच्या संस्कृतीपासून आज दीपावलीच्या दरम्यान ते धनधान्य तयार होऊन घरात आलेलं असतं. याचा आनंदाचा, समृद्धीचा अशा प्रकारचा उत्सव असतो. त्याच्यामुळे मूलतः हा समृद्धी काळ आहे. आणि या दिवसात सर्व कसणाऱ्या श्रवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ती समृद्धी आलेली असते आणि त्याच्याबद्दलचा उत्साह असतो. आणि म्हणून या उत्सवाची सुरुवातच कुठून होते बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तसं पाहिला तो उत्सव आहे. आणि याची सुरुवात होत असताना जो आजचा पहिला दिवस आहे वसुबारस किंवा गोवत्स बारस. कृषी संस्कृती ही मूलतः ज्या एका विशिष्ट प्राण्याच्या आधाराने चालते त्याच्यामध्ये गाय आणि तिचं वासरू जे म्हणजे पुढे जे बैल म्हणून होतं त्याच्यावर चालते. गाईचं आपल्या संस्कृतीमध्ये जे अनन्य महत्त्व आहे, शास्त्रोक्त पद्धतीनं गाईचं दूध, गोमूत्र, गाईचं ज्याला शेण म्हणतात, म्हणजे या सर्व याचं जे शास्त्रीय महत्त्व आहे ते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी पटवून दिलेलं आहे. परंतु ते पटवून दिलेलं जे त्याला न मानणारे तितकेच लोक आहेत. पण आज त्याच्यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक अशा म्हणजे शोध त्यामध्ये लागत आहेत. त्यातल्यात आपल्या देशी गाईच्याबद्दल आणि गीर गाईबद्दल तुम्ही पहा. म्हणजे वी पीपल हॅव बिकम क्रेझी रिगार्डिंग दोज पर्टिक्युलर गीर काऊ मिल्क. त्याची ती किती महाग आहे वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत त्याची चर्चा आपण करतो. परंतु थोडक्यात त्या गाईचं महत्त्व त्याच्यामध्ये आहे. ती आपल्या संस्कृतीचा जीव की प्राण आहे गाय. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये सुद्धा म्हणजे जी भागवत पुराणामध्ये कथा आहे त्याच्यामध्ये पृथ्वी हे गाई म्हणजे पृथ्वीचं प्रतीक जे आहे ते गाईच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. कारण त्या गाईमध्ये वात्सल्य, प्रेम ह्या गोष्टी तर असतात, परंतु आपली प्रोजिनी ही पुष्टतेने समाजामध्ये कामी येईल अशा प्रकारची काहीतरी एक त्याच्यामधून मूलभूत अशा प्रकारची किंवा अंगभूत अशा प्रकारची एक शक्ती असते. म्हणून त्या गाईला गाय न म्हणतात गोमाताच आपल्या संस्कृती म्हणतात. आणि तिचा पुत्र जो आहे वत्स, ते वासरू, ते पुढे जाऊन तुमच्या शेतीमध्ये माझ्यासाठी कामी येतं. ही त्या पोळ्यापासून सुरू झालेली कृतज्ञता जी आहे, त्या बैलापासून सुरू झालेली कृतज्ञता जी ती शेवटी तिच्या आईवर येऊन या गो वसू बारसपासून ही या ठिकाणी आपली अंतर्यामी असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा, कष्टणारा समाज, ही संकल्पना आहे गोवत्स याच्यामध्ये. म्हणून गायीची आणि वासराची, सवत्स गायीची पूजा या दरम्यान केली जाते. असो, नंतर जे बाकीचे दिवस आहेतच त्याची आपण चर्चा करणार आहोत. ही सुरुवात कशा प्रकारे झाली असावी, तर याचे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे प्राचीन काळापासून, त्यानंतर पुराण काळामध्ये, त्यानंतर ऐतिहासिक अशी काही पार्श्वभूमी याच्यामध्ये आहे का याचं आपण थोडंसं चिंतन या ठिकाणी पाहूया पहिले. तर आपल्या देशामध्ये म्हणजे आता याच्यातही बरीच कॉन्ट्रोवर्सी आहे की या ठिकाणचे मूल निवासी बाहेरून आले आर्य, आणि काही लोक म्हणतात इथेच आर्य होते. परंतु त्या काळाचा जर प्राचीन काळात आपण विचार जर केला तर एका जागी थांबून शेती करणे किंवा अशा प्रकारचा काही व्यवसाय त्या काळामध्ये नव्हता. त्याच्यामुळे आपली जनावरं म्हणजे विशेषतः जे गोधन होतं ते घेऊन फिरणाऱ्या नोमॅडिक अशा प्रकारच्या ज्या काही टोळ्या होत्या त्या टोळ्यामध्ये आर्य ही एक अतिशय बलवान किंवा सशक्त अशा प्रकारची टोळी होती.
अर्थात याचा इतिहासाचा किंवा प्राचीन याचा जो मागोवा प्रत्येकाने आपापल्या परीने घ्यावा, परंतु ज्या पद्धतीने दीपावलीची मांडणी केलेली आहे त्यातला आपल्याला प्राचीन भाग पाहायचा आहे. तर असं म्हणतात की हे आर्य पहिले उत्तर ध्रुवावर राहत होते आणि उत्तर ध्रुवावर राहत असताना उत्तरायणाच्या दरम्यान ती 6 महिन्याची प्रदीर्घ रात्र संपून ज्यावेळेस दिवस 6 महिन्याचा दिवस सुरुवात व्हायचा, तर त्या आनंदाच्या प्रित्यर्थ ते रात्र संपून दिवस होतो याचा उत्सव मनवण्याकरता किंवा उत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून दीपोत्सव त्यावेळेस सुरू झाला सुरुवातीला प्राचीन काळामध्ये. असं प्राचीन एक त्याच्यामध्ये सूत्र सांगितलेलं आहे. 6 महिन्याची रात्र संपून 6 महिन्याचा दिवस सुरू होतो. त्या काळामध्ये आर्यांचे जे 7 पाकयज्ञ होते, त्या पाकयज्ञामध्ये एक पावर्ण, अश्वयुजी आणि अग्रहायनी या नावाचे 3 यज्ञ त्या काळात व्हायचे. त्यातला पावर्ण हा जो होता पितरांसाठी व्हायचा, अश्वयुजी इंद्रासाठी व्हायचा, कारण हा इंद्र एक देव त्यावेळेस खऱ्या अर्थानं मुख्य समजायचे, आणि आग्रहिणी हा संवत्सर बदलण्यासाठी, म्हणजे तो काळ जो बदलाचा मी सांगितलं 6 महिन्याचा, तर या 3 यज्ञांचं एकत्रीकरण होऊन त्या काळामध्ये त्याचं रूपांतर जे ते दीपावलीमध्ये झालं असं एक सांगतात. आपल्याला जो प्रकार माहिती आहे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र लंकेमध्ये रावणाचा वध करून तिथली सर्व व्यवस्था बिभीषणाच्या ताब्यात देऊन सीतामातेसह अयोध्येला परत आले. ते आपण त्यावेळेसचं एक म्हणजे सेलिब्रेशन होतं आपण, किंवा तो दीपोत्सव त्या अयोध्येच्या नगरवासियांनी केला होता, त्याच्यामुळे हा दीपोत्सव आपण पाहतो. तिसरा जो प्रकार आहे तो पुराणामध्ये असलेला आहे की बळीला म्हणजे वामनांनी त्यावेळी जमिनीमध्ये त्यांच्या मस्तकावर पाय देऊन जमिनीमध्ये ज्यावेळेस गाडलं त्यावेळेस तो एक बलीचा यज्ञामध्ये त्रिपाद भूमी मागितलं, तर त्यानुसार त्या बलिप्रतिपदापासून हा सण सुरू झाला असं एक म्हणतात. म्हणजे असे 4-5 त्याच्यामध्ये पैलू प्राचीन याच्यामध्ये किंवा आपल्या पुराणामध्ये आहेत. जे माहिती असलेले त्यातले 2-3 प्रसंग फार महत्त्वाचे आहेत त्या आपल्या दृष्टिकोनातून. विशेषतः जैन समाजामध्ये जैनांचे 24 तीर्थंकर भगवान महावीर यांचं निर्वाण जे आहे ते दीपावलीच्या दिवशी झालेलं आहे, अमावस्येच्या दिवशी. त्याच्यामुळे वीर निर्माण दिन म्हणून तो साजरा केला जातो. मृत्यूनंतर त्यांच्या साजरा केला जातो. त्याच्यामागची एक भूमिका अशी आहे की ज्यावेळेस भगवान महावीरांचं निधन झालं किंवा निर्वाण झालं त्यावेळी त्यांच्या जवळपास असलेले राजे लोक जे होते, त्यांचे शिष्य लोक जे होते, त्यांनी त्यांच्या निर्वाणाच्या प्रित्यर्थ हा दीपोत्सव सुरू केला. पण तो कशा पद्धतीने सुरू केला की ज्ञानदीप जो आहे तो भगवान महावीरांच्या निर्वाणाच्या निमित्तानं तो निघून गेला, म्हणून आपण सर्वजण आता हे दिवे लावून जो आहे तो ज्ञानप्रकाश जो आहे तो सांभाळण्याचा प्रयत्न करूया, आणि अशा प्रकारे त्यांनी ती सुरुवात केली. ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर सम्राट अशोकाच्या दिग्विजया प्रित्यर्थ हा अशा प्रकारचा एक उत्सव सुरू झाला. आणि त्यानंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहतो, सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानिमित्त दीपोत्सव सुरू झाला, म्हणून विक्रम संवत जे आहे त्याचं सुरुवात जी आहे ती त्या विक्रमादित्याच्या राज्यारोहणापासून झाली, आणि तो सुद्धा या दिवाळीतला आपल्याला तो एक महत्त्वाचा दिवस आपण या ठिकाणी पाहतो. तर अशा प्रकारचे हे 5-6 त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक अशा प्रकारचे पैलू सापडतात. नंतरच्या काळामध्ये ही दीपावली जी आहे ही जशा पद्धतीनं लोक ज्या याच्यामध्ये राहतात त्यांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये त्यातला एक विशिष्ट दिवस मानून तो आपण साजरा करायला सुरुवात केली. ज्या पद्धतीने आपण पाहू होता की त्यातला जो मूळ आपला म्हणजे पहिला दिवस जो होता आपण तो पाहतो त्याला आपण म्हणजे हे म्हणतो काय त्याला की धनत्रयोदशी. त्या धनत्रयोदशीपासून ही सुरुवात जनरली याच्यापासून होते. धनत्रयोदशी हा तो 3रा दिवस जो आहे गोवत्स नंतरचा 2रा धनत्रयोदशी. धनत्रयोदशी जी आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक आयुर्वेद जो आहे त्याचे उद्गाते जे आहेत धन्वंतरी, म्हणजे आता ऐकून चाललं पण आणखी धन्वंतरींचा त्या दिवशी त्या समुद्रमंथनात ते आल्यामुळे त्याचा जन्म त्या दिवशी झाला होता. त्यांची जयंती त्या दिवशी आपल्या इकडे आयुर्वेदाची जी मंडळी आहे वैद्य मंडळी ती साजरी करतात, आणि आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक किंवा आयुर्वेदाचे उद्गाते म्हणून धन्वंतरी आपल्या संस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला सापडेल जसं लक्ष्मीपूजन, ती लक्ष्मीसुद्धा आपल्याला त्या मंथनातून मिळालेली आहे. बऱ्याच वेळा गंमत अशी आहे की आपले जे पुरोगामी विचाराची मंडळी आहे ते पुराण, समुद्रमंथन
ह्या अशा काही गोष्टी होऊ शकतात का हलाल हे मानत नाहीत. परंतु ऑन द कॉन्ट्ररी ते धन्वंतरी जयंती साजरी करतील, धन्वंतरी साजरी करतील, लक्ष्मीपूजन करतील. म्हणजे ही जी कॉन्ट्रावर्सी आहे, ही कॉन्ट्रावर्सी आपण कुठेतरी आपल्या विचाराला स्टिक राहणं आवश्यक आहे. त्याकरता मी दोन्ही गोष्टी सांगतो एकमेकात मिसळ झालेले. म्हणजे मिथक काय आहे, त्याचं स्वरूप काय, त्याचा अंतिरंग काय, या दृष्टिकोनात आपल्याला त्याला पाहणं आवश्यक आहे. असो, तर या धार्मिक विधीमध्ये आता आपली जी सुरुवात होते ती आपल्याला पाहायची. तर धन्वंतरींचं जन्म जो आहे आणि त्यांचं पूजन जे ते वैद्य लोक करतात आणि आपल्या इष्ट देवतेला या निमित्तानं ते त्याचं पूजन करतात. याच्या मागे एक आणखीन कथा आहे पुराणामध्ये. या धनत्रयोदशीला आपण यमाला दीपदान करण्याची पद्धती, मग त्याच्या मागची कथा आपण इथं पाहूया. मी इथं आपल्याला पाहायचं प्रत्येक ठिकाणी. यमराजाने एकदा त्याच्या दूतांना विचारलं की तुम्ही, आता कथाच आहे त्याच्यामुळे कथेची गंमत पहा, की तुम्ही प्राणहरण करण्यासाठी जाता तर तुम्हाला त्या ठिकाणी असं काही वाईट वाटत नाही का, किंवा ज्या प्राण्याचा तुम्ही प्राणहरण करायला जाता त्याच्यावर तुम्हाला दया येत नाही का. आता ही बऱ्याच दिवसाची त्या यमदूताच्या मनामध्ये सुद्धा खुमखुमी असेल किंवा त्यांना सुद्धा ते वाईट वाटत असेल. त्यामुळे तुम्ही महाराज फार अतिशय चांगला प्रश्न आम्हाला केला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते म्हणाले की हेमराज नावाचा एक राजा जो होता त्याचा पुत्र जो आहे त्याला ते आपल्याकडे आणखी एक सटवीचं पूजन असतं 5व्या दिवशी. 5वीला सटवीचं पूजन हे असतं. हे आपल्या बऱ्याच लोकांना बाहेर बैठकीत बसायला माहीत नसतं, पुरोगामी लोकांना. त्यांना सटवीचं पूजन, सटवी भाग्यली ते म्हणतात. आज आपल्याला फक्त मिथक पाहायचं, मनोरंजन पाहायचं आहे बरं का. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा ना ठेवावा याच्याबद्दल मी काही सांगायचं म्हणजे मला ही आपल्या संस्कृतीची गंमत सांगायची. प्रत्येक ठिकाणी कसं येतं किती म्हणजे कॉम्प्लेक्स अशा दृष्टीनं, परंतु ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्या अंतरंगात असलेल्या सद्भावना, सद्विचार आणि जे काही मूल्य असते, शाश्वत मूल्य, त्याला कुठेतरी जागरूक ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. तर मग त्या हेमराजाच्या मुलाचं सटवीनं जे भाग्य लिहिलं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की लग्नानंतर 4थ्या दिवशी हा मृत्यू पडणार. मग जसं आपण महात्मा गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये पाहतो, त्याला इकडं लपवा तिकडं लपवा असं त्या हेमराजानं सुद्धा त्याच्या मुलासाठी केलं. पण लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशी यमराजाचे हे दूत जे आहेत तिथं यमपाश घेऊन गेले आणि त्याचं प्राण त्यांनी हरण केलं. त्यावेळेस तिथला विलाप पाहून त्याचं मन द्रवलं आणि मग ते यमराजाकडे आले आणि मग या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. कोणत्या, की यमराजाने त्यांनी विचारलं तुमचं मन तसं करताना द्रवत नाही का, तुम्हाला त्या प्राण्याची दया येत नाही का. तर म्हणजे मला निश्चितपणे तशा प्रकारची आम्हाला दया येते. मग त्यांनी सांगितलं की त्यांना वर दिला यमराजाने की धनत्रयोदशीच्या दिवशी जो कोणी दीपदान करून व्रत करेल त्याला अकाल मृत्यू किंवा अपमृत्यू होणार नाही. आपण एक गंमत पाहतो, आजचा काळ जो आहे तो अतिशय धकाधकीच्यात आहे, परंतु अतिशय स्पीड आजच्या काळामध्ये पकडले जाते. प्रत्येक जण घाईमध्ये आहे. आपण दररोज पेपर उघडल्यानंतर आपल्याला रस्त्यावर झालेल्या अपघाताचं वर्णन सापडतं. ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस आपल्या देशातील फक्त पोल्युशनच नाही तर रस्त्याच्या अपघाताचं प्रमाण किती कमी झालं होतं याचं सुद्धा फार म्हणजे स्टॅटिस्टिक्स सर्व ठिकाणी मांडलं गेलं. यातून आपल्या लक्षात येईल ती गोष्ट मी जी बोलतो ती. म्हणजे अकाल मृत्यू जो आहे हा तुमच्या माझ्या बाजूला सातत्याने फिरत असतो. अकाल मृत्यू तुमच्या माझ्या आजूबाजूला सारखा फिरत असतो, कारण दॅट इज बिकॉज ऑफ द स्पीड ऑफ लाईफ. आणि ते सुद्धा अनअवॉइडेबल स्पीड, त्याला इलाज नाही. ठीक आहे. मग तशा ह्याच्यामध्ये ही एक अंतर्यामी भावना ठेवून, आता बघा ही एक अंतर्यामी भावना ठेवून जर आपण दीपदान जर केलं तर आपल्याला निश्चितपणे तितकं काहीतरी आतून समाधान मिळू शकते. कारण ईश्वराची संकल्पना याच्यातून उभी राहिलेली आहे. मानवी प्रयत्नाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी एखादी शक्ती तुम्हाला मदत करू शकते या एका आशावादावर ईश्वरी संकल्पना उभी आहे. मग तो ईश्वर आहे नाही याचा त्यांना शोध घ्यावा, परंतु त्या तुमच्या अंतर्यामी असलेल्या विल पॉवरला ज्याला आपण म्हणतो किंवा त्या आशेला जे म्हणतात त्याला बळकटी करण्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. मग आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष म्हणजे त्याच्यामध्ये आस्थापूर्वक ती गोष्ट करायला काही हरकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे, माझं स्वतःचं मत आहे. अर्थात ज्याचं त्यानं ते पाहावं मत, परंतु अशी ती आस्था वाढत असते म्हणून अपमृत्यू होत नाही. म्हणून त्या दिवशी दक्षिण दिशेचा स्वामी असलेला यम जो आहे त्या बाजूला तोंड करून त्या बाजूला दिवा लावण्याची आणि त्या बाजूला नमन करण्याची प्रथा आहे. अदरवाईज दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावू नये असं आपलं शास्त्र सांगते. आता हे असलं तरी या शास्त्राच्या भोवती ज्यानं ईश्वराची भक्ती अतिशय बळकटपणे सांगितली किंवा भक्तीशिवाय पर्याय नाही
हे सांगणारे जगद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा या एका गोष्टीला म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभकाळ अवघ्या दिशा. मी तुम्हाला दोन्ही बाजू पॅरल पद्धतीने सांगून राहिलो की एक शास्त्र म्हणतं की त्या दिवशी दक्षिणेकडे पाहून तुम्ही दीपध्यान करा, पण तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे हरीच्या दासा, शुभकाळ अवघ्या दिशा. म्हणजे तुमच्या अंतर्यामी संकल्प जर शुद्ध असेल, त्या शुद्ध संकल्पाच्या मागे तुमची जर नैतिक ताकद आणि तुमची जर तशा प्रकारची तयारी असेल तर तुम्हाला निश्चितपणे यश प्राप्त होऊ शकतं किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं अपयश येऊ शकत नाही. ही गोष्ट माणसानं मनापासून धरली पाहिजे. हा त्या शास्त्राच्या मागचा भाग आहे. असो, ही धनत्रयोदशी. मग यम दीपदान त्या दक्षिणेकडे पाहून आपण जर मनपूर्वक त्या ईश्वराची प्रार्थना जर केली तर अकाल मृत्यू अपमृत्यू तुमच्या माझ्या बाजूला येणार नाही, अशा प्रकारचं हे शास्त्र सांगतं धनत्रयोदशीच्या दिवशी. मग त्यानंतरचा दिवस येतो नरक चतुर्दशी, तो तिसरा दिवस. नरक चतुर्दशी या दिवशी सकाळी उठून ते सुगंधी उंटणेवर लावून नंतर तिळाच्या तेलाने मालिश वगैरे करून सूर्योदयापूर्वी उष्णोदकाने स्नान करावं, अशा प्रकारचा एक तो त्याच्यामधला तो भाग आहे. त्या काळामध्ये आजकाल तितके पावसाळा नसल्यामुळे थंडी नाही, त्या काळामध्ये खूप थंडी असायची. मला लहानपणचं आठवतं की दिवाळी म्हणल्यानंतर ते उठण्याची मजा असायची, परंतु ते अंगावरचं मळी काढताना जे घासलं जायचं त्याच्यामुळे जी अंगाची आग व्हायची ती मला अजूनही आठवते. तुम्हालाही ते आठवत असेल. म्हणजे दिवाळीमध्ये ती एक मजा होती. आजच्या काळामध्ये तशा प्रकारचं एकदम कोणी लगट करून म्हणजे आई वगैरे सर्व हे जण त्यावेळेस ते घासायचे, आपल्याला घासायचेच मला लागेल त्याला, आणि मळी काढायची. तर नरक चतुर्दशीपासून तो प्रकार जो उठण्याचा, दिवाळीच्या 5ही दिवस तसं करतात ते, परंतु नरक चतुर्दशीपासून त्याची सुरुवात करतात असं दिसतं. याच्या मागे एक पौराणिक कथा फार मोठी आहे. आता प्रत्येक दिवस जर तुम्ही पाहता त्याच्यामध्ये काहीतरी कोणाचा मृत्यू, काहीतरी त्यातून वर, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होतात. प्रागज्योतिषपूर म्हणून एक गाव तिकडे आसामकडे होतं, शास्त्रानुसार असं म्हणतात. त्याचा म्हणजे हे करतात. जसं अवंती म्हणजे उज्जैन, द्वारका आपल्याला माहिती आहे, आपलं हस्तिनापूर म्हणजे आजचं मेरठ, त्यानंतर इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली, त्यानंतर गुरुग्राम जे दिसतात म्हणजे गिरगाव ते म्हणजे गुरुग्राम म्हणजे गुरुवर्य द्रोणाचार्याची ती हे होती, म्हणजे त्यांचं गुरुकुल होतं. हे असे गावं जे आहेत ऐतिहासिक आपल्याला जे माहिती आहेत त्यामध्ये. आता काही नावाचे बदलही चालू झाले, जसं प्रयागराज नाव आपण नवीन पाहतो आजकाल. तर अशा याच्यामध्ये प्रागज्योतिषपूर हे जे गाव आहे आसाममध्ये होतं. आता तुम्ही हे मी आसाममध्ये याच्याकडे सांगून आलो की द्वारकेवरून श्रीकृष्ण तिथे गेले होते. तर या प्रागज्योतिषपूरला नरकासूर नावाचा राक्षस होता. त्याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झालेलं होतं, आणि ते प्राप्त झाल्यामुळे तो इतका मातला होता, इतका उन्मत्त झालेला होता की त्यानं सर्वांना सळोखेपळ करून ठेवलेलं होतं. इंद्राचा ऐरावत, त्याच्यावर असलेला उच्च श्रवा नावाचा घोडा, त्यानंतर या देशातील जवळपास 16,000 स्त्रियांचं त्यानं अपहरण केलेलं होतं. विशेषतः राजकन्या ज्या आहेत त्या अपहरण केलं होतं, त्याचबरोबर त्यांचे राजेसुद्धा अपहरण केलेले होते. मग इंद्रानं श्रीकृष्णाची प्रार्थना केली. आता श्रीकृष्ण म्हटल्यानंतर द्वापार युगामध्ये आपण आलो, युगाचं लक्षात ठेवत चला. इंद्रानं कृष्णाची प्रार्थना केली आणि त्यामुळे कृष्ण सत्यभामेसह तिकडे गेले आणि त्यांनी प्रागज्योतिषपुरामध्ये त्या नरकासुराचा वध केला. मृत्यूपूर्वी त्यानं कृष्णाला वर मागितला की आजच्या म्हणजे मरताना सुद्धा असुरानं मागितलेला वर जो आहे तो पूर्ण करणारा विष्णू आहे. तुम्ही जर 9व्या अध्यायामध्ये किंवा ज्ञानेश्वरच्या अध्ययनात लक्षात येईल की जो माझं चिंतन करतो भक्तिभावना, त्याच्याजवळ तर मी आहेच, परंतु जो रागराग किंवा द्वेषांसुद्धा माझं चिंतन करतो त्यांना सुद्धा मी मुक्ती देतो. त्याच्यामध्ये कंस, जरासंध, शिशुपाल हे सर्व जे लोक सांगितलेले आहेत ते त्या पद्धतीचे आहेत की ज्यांनी सातत्यानं भगवान श्रीकृष्णाचा द्वेष केला, पण तरी त्या द्वेषामध्ये सातत्यानं चिंतन भीतीपोटी का पण कंस करत होता, शिशुपाल करत होता, हे सगळे जे करत होते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मी मुक्ती देतो, अशा प्रकारचा मी ईश्वर आहे. मग नरकासुराला मारलं. मग यातले 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि ही गोष्ट जी आहे की मारल्यानंतर ती त्या ठिकाणची असलेली एकमेकाची जी काही दुश्मनी असेल ती खतम होते, हे सूत्र या सगळ्या वरांमधून दिसतं. मग नरकासुराने असं वर मागितलं की आजच्या तिथीला मंगल स्नान करेल आणि दीपदान करेल, त्याची नरकाची पीडा जाईल. आता ही पुराणातली कथा आहे. मग हे वास्तव होऊ शकतं का? आता याचं वास्तव स्वरूप जर पाहायचं असेल तर ज्यावेळी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यावेळेस संभाजी गावजीनं छत्रपती त्या अफजल खानाचं शिर जे ते तोडून राजमातेसमोर आणलं, जिजामातेसमोर.
तेव्हा जिजामातेने सांगितलं की मृत्यूनंतर अशा प्रकारचा अनादर कोणाचा केला नाही पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट. भगवान श्रीकृष्णानं नरकासुराला दिलेला वर आणि राजमाता जिजाऊनं छत्रपती शिवरायांना सांगून प्रतापगडावर अतिशय दिमाखानं त्या अफजल खानाचे जे तिथे त्याची कबर बांधली आणि त्या कबरीच्या देखभालीसाठी काही जमीनसुद्धा त्याला दान केली. संस्कृती अशा पद्धतीनं जीवनामध्ये पाझरत असते आणि त्या संस्कृतीतल्या योग्य मूल्याचं जो अंगीकार करतो तो अशा प्रकारे श्रेष्ठत्वास प्राप्त होतो, त्याचा छत्रपती शिवराय होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे बारकावे त्यातले पाहिले म्हणजे मिथक जे पुराणाचं ते तसं जरी असलं तरी त्याचं अंतरंग जर पाहिलं तर त्यातल्या चांगल्या गोष्टी सातत्यानं आपण घेतल्या पाहिजे आणि अशा प्रकारचं आपल्याला ते त्यामध्ये दिसून येतं. असो, मी सहज योगायोगाने ती गोष्ट तुम्हाला सांगितली. लक्ष्मीपूजन आलं नंतरच्या दिवशी. आणि हां, एक गोष्ट सांगायची राहील, मग तिकडे जे प्रागज्योतिषपूरला गेले तिकडून येत असताना मग ते भगवंत जे येतं सत्यभामा, बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण यांची आपल्याला ती पुरीला आपल्याला ते एक पीठ सापडतं. जगन्नाथपुरी हे जे पीठ आहे हे अशा प्रकारचं पीठ आहे. ते तिघं म्हणजे दोन बहीण भाऊ आणि भगवंताची ही पत्नी, म्हणजे ते वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं मंदिर. बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी, भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी, पण तिथे सत्यभामा त्यांच्याबरोबर आहे. हे एक वैशिष्ट्य, कारण सत्यभामा त्या युद्धामध्ये तिनं भाग त्या ठिकाणी घेतलेला होता असं म्हणतात. म्हणजे हे सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये वैशिष्ट्य एक पाहिलं पाहिजे. आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग आणखी, जे लांछन सातत्यानं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रावर लावतात की इतक्या 16 सहस्त्र पत्नी त्यानं कशा केल्या, तर त्या राजकन्या ज्या सोडवल्या जातात त्यांना सामाजिक सोशल स्टॅटस ज्याला म्हणतो आपण, की पळून नेलेल्या स्त्रिया ज्या येतात त्यांना सामाजिक तशा प्रकारचं एक स्टॅटस, सोशल स्टॅटस मिळावं म्हणून त्या भगवान श्रीकृष्णानं, त्याच्यामुळे त्याला भगवान म्हणता येईल तुम्हाला, की त्यानं स्वतःच्या नावानं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं आणि त्यांची सगळ्यांची व्यवस्था द्वारकेमध्ये केली. डॉक्टर एस एल भैरप्पांचं पर्व नावाचा ग्रंथ, त्याच्यावर मी मागे चर्चा केलेली आहे, तुमच्याशी मी बोललेलो आहे त्याबद्दल. तर हा ग्रंथ एकदा तुम्ही सर्वांनी वाचावा, त्याचं चिंतन करावं. म्हणजे ही गोष्ट मी जी बोलतो याचं त्याच्यामध्ये फार विस्तृत प्रमाणात मांडणी केलेली आहे आणि त्या सर्वांना तो तिथे त्यांचा म्हणजे रक्षणकर्ता झाला होता, त्यांना त्यांनी जीवनामध्ये आधार दिला होता. तर स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः त्यांना कुठून मुक्त केल्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन फार महत्त्वाचं असतं. आणि स्त्रियांमध्ये रिहॅबिलिटेशन करत असताना, त्यांना संसारामध्ये उभं करत असताना, कुटुंबामध्ये उभं करत असताना त्यांना त्यांचा तसा अधिकार प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर सातत्यानं अशा प्रकारची पतिरूपी एखाद्या पुरुषाची अशा प्रकारची म्हणजे सावली किंवा साथ असणं आवश्यक असते. ते भगवान श्रीकृष्णाने किंवा ते दिल्यामुळे श्रीकृष्ण हे भगवान झाले असं माझं प्रामाणिक मत आहे. त्या 16 सहस्त्र बायका, घरच्या 8 पट्टराण्या असून 16 सहस्त्र बायकांशी शृंगार करतो असं जे विभत्स वर्णन लोक करतात, तर तशा प्रकारचं नसून प्रागज्योतिषपुरातून नरकासुराच्या तोडीतून सोडवलेल्या 16,000 स्त्रियांना रिहॅबिलिटेशन, ते सुद्धा मानाचं असं देणारा जो श्रीकृष्ण व्यक्ती होता तो भगवान या एका कार्याने झाला असं माझं प्रामाणिक मत. असो, नंतरच्या काळामध्ये दुसरा जो सण त्याच्यानंतरचा येतो नरक चतुर्दशी दिसतो, मुख्य लक्ष्मीपूजन. आता ही लक्ष्मीपूजन ही आता साजरे करत असताना व्यक्तिपरत्व याच्यामध्ये पुन्हा आणखी भिन्नता असते. या दिवशी बरेच जे व्यापारामध्ये असलेले लोक जे असतात ते स्वतःजवळ असलेल्या संपत्तीचं किंवा त्याचं त्या ठिकाणी पूजन करतात, त्याचबरोबर त्यांची खातेवही वगैरे याचे पूजन करतात. पण या दृष्टीनं आपण या दिवशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं पाहायला पाहिजे की या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवतांची बळीच्या तावडीतून सुटका केली. हे बळीचं प्रकरण आपल्या पुढच्या टप्प्यात पाहायचं आहे. मग ती लक्ष्मी जी आहे त्या रात्री जी आहे लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन त्या दिवशी करतात आणि ती लक्ष्मी सर्वत्र त्या दिवशी फिरत असते. असं घर पाहत असते की ज्या ठिकाणी ती असं स्थान शोधतात ज्या ठिकाणी स्वच्छता आहे, रसिकता आहे, पावित्र्य आहे, मांगल्य आहे. त्याचबरोबर त्या घरामध्ये चारित्र्यवान, कर्तृत्ववान आणि धर्मनिष्ठ, सदाचारी अशा प्रकारचे क्षमाशील पुरुष आहेत. आणि घरामधल्या स्त्रिया ज्या आहेत त्या ज्याला आपण पतिव्रता म्हणतो अशा प्रकारच्या स्त्रिया ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जाऊन, कुटुंबोत्सव नाही पतिव्रता स्त्री आहेत अशा ठिकाणी जाऊन ती लक्ष्मी वास करते असं त्या ठिकाणी एक म्हणजे शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि त्याचबरोबर स्वच्छता करत असताना आपण जी घरातली धूळ वगैरे सर्व काढतो, तर घरामध्ये अशी धूळ किंवा घाण जी असते, केर कचरा जो असतो त्याला अलक्ष्मी म्हणतात. अलक्ष्मी हटवून त्या ठिकाणी स्वच्छतेची मांडणी करणारी जी असते केरसुनी, फडा, झाडू आपण ज्याला म्हणतो, त्याचं सुद्धा त्या दिवशी लक्ष्मी समजून पूजा केली जाते. आता ही एक गोष्ट पुन्हा मुद्दा आपल्याला पाहणं आवश्यक आहे.
केरसुनीची पूजा तुमच्या माझ्या संस्कृतीमध्ये होते. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं, गंगेचं पूजन झालं, गाईचं पूजन झालं, केरसुनीची सुद्धा पूजा करणारी तुमची माझी संस्कृती आहे. आणि ती पूजा करतात लक्ष्मी समजून. मग लहानपणी आपण जरासं फड्याला किंवा झाडू लात मारली तर आई म्हणायची मारू नका, तिथं लक्ष्मी. आज व्हॅक्युम क्लिनर आलं, झाडू, केरसुनी हे जर पाहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मॉडिफिकेशन झाले. पण त्याला लात मारायचे कुठे ठेवायचं याच्याबद्दल सांगणाऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा त्यांना हे ज्ञान नाही, आणि ज्यांनी ऐकायचं त्यांना सुद्धा त्याची भान नाही, असा प्रकार झालेला आहे. मग ज्यांना तुमच्या घरातली अस्वच्छता, अलक्ष्मी दूर केली आणि घरामध्ये स्वच्छता प्रस्थापित केली की त्या स्वच्छतेकडे आकृष्ट होऊन तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होऊ शकतो, त्या प्रकारचा वास ज्याच्यामुळे होऊ शकतो, त्या केरसुनीला सुद्धा तुमच्या माझ्या संस्कृतीमध्ये पूजन केलं जातं. म्हणून तुमच्या माझ्या पूजेमध्ये ती लक्ष्मी त्या ठिकाणी असते. सामाजिक स्वरूपामध्ये ते पूजन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आणखी होतं. 3 प्रकारच्या शक्तीचं पूजन आपण त्या दिवशी करत असतो: महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती. तर महाकाली जी असते तिच्या स्वरूपामध्ये तिथं दौत ठेवलेली असते. त्या फाउंटन पेन जो म्हणजे ती पूर्व दौत आणि हे असायचं बोरू, तो आता गेला, तो टाकही गेला, पण दौत म्हणजे तिचं लक्ष हे आहे. महालक्ष्मी जी आहे तिच्या पूजनाकरता रुपया तिथे ठेवलेला असतो. आणि महासरस्वतीच्या निमित्तानं तिथे एक वही ठेवलेली असते. त्या नवीन जमा खर्चाच्या वहीवर 3ऱ्या पानावर श्री श्री अक्षर लिहून, श्री म्हणजे सुरुवात, श्री म्हणजे ऐश्वर, श्री म्हणजे त्याबद्दल आलेली संपत्ती, पण ही संपत्ती नैतिकतेतून आलेली असावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तर हे सर्व ठेवून ते पान जे आहे त्या पानावर श्री लिहून ते त्या पानावर एक आपलं खाण्याचं पान जे असतं ते, आणि म्हणजे विडा जो असतो विड्याचं पान, ते विडा आणि 1 रुपया असं त्याच्यावर ठेवून त्याचं पूजन रात्रभर करतात. त्याच्या बाजूला एक दीप असा प्रज्वलित करून रात्रभर ते जागरण करतात आणि सकाळी त्याला नमन करून शुभस्य लाभ किंवा अशा प्रकारची प्रार्थना करून त्याला दुसऱ्या दिवसापासून त्याच्यामध्ये आपण आपला हिशोब लिहायला सुरुवात करतो. म्हणजे जीवनामध्ये या धार्मिक कृत्यामध्ये एकाच ठिकाणी परमार्थ, ईश्वराचं अस्तित्व जे त्याच्याबद्दलची अपेक्षा किंवा त्याच्याबद्दलची आपली तयारी, त्याचबरोबर तुमचा माझा व्यवहार जो आहे तो सुद्धा सांभाळणे, अशा प्रकारची दक्षता या शास्त्रामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरात नारायण. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं आपण हीच गोष्ट करतो. लक्ष्मीचं पूजन करण्याकरता तुमच्या माझ्या घरातली घाण साफ झाली आणि तिला अपेक्षित असलेलं चारित्र्यवान किंवा क्षमाशील किंवा अशा प्रकारच्या सदाचारी पुरुष वर्ग आणि प्रतिव्रता आणि वात्सल्यपूर्ण असलेल्या स्त्रिया ज्या घरामध्ये निर्माण होतील किंवा असतील, त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते, अशा प्रकारची संकल्पना आपण जर पाहिली आणि अशा प्रकारची आपल्या हिशोबाची सोय ठेवणारा पुरुष किंवा कुटुंब सत्ता ठिकाणी असेल तर तो परमार्थ आणि व्यवहार किंवा प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी एकाच जीवनामध्ये तुम्हाला सातत्यानं चालायच्या 2 चाकं जे येतात ते ठिकाणी जुळतात. अशा प्रकारचं लक्ष्मीपूजनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दृष्टिकोनातून आपण या दोन्ही गोष्टी पाहिल्या पाहिजे की या लक्ष्मीपूजनाला ज्यावेळेस मी पूजन करतो माझ्या घरामध्ये, त्यावेळेस एका वेळी मला सदाचारी व्हायचं आहे आणि त्याच वेळी मला माझ्या व्यवहारामध्ये चोख व्हायचं आहे. चोख, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. तुकाराम महाराज म्हणतात, तर हित स्वार्थ नाही, तर व्यवहारामध्ये मला चोख राहायचा असेल तर ज्याला माझ्या असलेल्या व्यवसायाबद्दल काही माहिती नसेल त्याला सुद्धा मी त्याला त्याची काही जाणीव नसल्यामुळे मी त्याला फसवतो, असं कधी झालं नाही पाहिजे. कारण मला तुम्हाला पाहणारा तो नंदादीप जो आहे किंवा तो ज्ञानदीप आहे तो सातत्यानं जागृत असतो, हे या दिवाळीपासून त्या दिवाळीपर्यंत लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्या लक्ष्मीपूजनाला अर्थ आहे किंवा तो खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजनाचा अर्थ. या ठिकाणी आपला म्हणजे अश्विन महिना तो संपतो, ती पौर्णिमा झाल्यानंतर, आणि दुसऱ्या दिवशी जे ती प्रतिपदा जी सुरू होते तिथं कार्तिक महिना सुरू होतो. म्हणजे या 2 महिन्याच्या जोडावर हे आहे. आणि बलिप्रतिपदा हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. या बलिप्रतिपदेबद्दल आणि बळीबद्दल अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आपल्या इकडे आलेल्या आहेत आणि त्या जवळपास काही संकल्पना त्याच्या आहेत ना, त्या आपलं पुरोगामित्व सिद्ध करत असताना, अभिजन विरुद्ध बहुजन हे सिद्ध करत असताना बऱ्याच लोकांनी त्याच्या मांडलेल्या आहेत. पण त्याची संकल्पना मुळात काय ती आपण थोडक्यात पाहूया. आज हे 5 सण असल्यामुळे थोडा आपल्याला वेळ लागेल, परंतु आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्यातला ते बलिप्रतिपदा जो आहे हा तर फारच महत्त्वाचा आहे. हा बळीचा जो वंश आहे तो जर पाहिला तर त्याचं हिरण्यकश्यपू, त्याचा पुत्र प्रल्हाद, त्याचा पुत्र विरोचन आणि ती विरोचनाचा पुत्र बली. आता एक लक्षात घ्या तुम्ही
की जे भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत त्यातले 2 अवतार केवळ या एका कुटुंबाकरता आलेले आहेत. म्हणजे या कुटुंबाचं महत्त्व तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्हाला म्हणजे मलाही समजेल. प्रल्हादाकरता ते आले हिरण्यकश्यपूपासून त्याचं रक्षण करण्याकरता. त्याचं रक्षण करण्याकरता म्हटल्यानंतर तुमच्या माझ्या संस्कृतीला जी एक वैदिक संस्कृतीची परंपरा आहे किंवा जी ज्ञान परंपरा जी आहे त्याचं रक्षण करण्याकरता. कारण वैदिक म्हणल्यानंतर बऱ्याच लोकांना त्याचा राग येतो, पण तुमच्या माझ्या या संस्कृतीतल्या या विशिष्ट वैष्णव पंथाचं रक्षण करण्याकरता, सृष्टीचा निर्माता म्हणून तो आहे. मग बऱ्याच वेळा हिरण्यकश्यपू फार दक्ष राजा होता वगैरे अशा प्रकारे सांगितलं जातं, ते सुद्धा आहे. आपण जर दक्षिण भारतामध्ये गेलो तर रावणाची सुद्धा पूजा करणारे लोक आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. ते असावं प्रत्येकाची श्रद्धा त्या पद्धतीनं, पण हे शास्त्रात जे चालतं त्या पद्धतीनं मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. प्रत्येकाने त्यात विश्वास ठेवायचा नाही ठेवायच्या गोष्टी आपल्याला आज त्याचं रंजन पाहायचं कसं आहे. मग प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि त्या विरोचनाचा पुत्र बली. हा बली खरोखर अतिशय श्रेष्ठ प्रजाहित दक्ष अशा प्रकारचा राजा होता. आणि त्या दिवशीपासून आपण जे पाहतो त्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून मी सांगितलं सुरुवातीला तसं विक्रम संवत हे वर्षारंभ सुरू होतं नवीन. मुळात दिवाळीचा आपण लक्ष्मीपूजन हा दिवस महत्त्वाचा मानतो, पण काही लोक आणि काही शास्त्रामध्ये बलिप्रतिपदा जी आहे ते दिवाळीचा मुख्य दिवस असं मानलं जातं. त्याचबरोबर गोवत्स बारस किंवा ती वसुबारस आणि भाऊबीज हे 2 सण दिवाळीमध्ये येत नाही असंही काही ठिकाणी मांडणी आहे. ते 2 सण जे येतं ते लागून असल्यामुळे ते एकत्र मोजले जातात, परंतु खरा दिवाळा सण जो आहे तो नरक चतुर्दशी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा आणि त्या दिवशीचा पाडवा. या ठिकाणी हा पाडवा जो आहे म्हणजे दिवाळी पाडवा हा त्या आपल्या 3-3.5 मुहूर्तापैकी एक आहे. म्हणजे चैत्र पाडवा 1, त्यानंतर ज्याला आपण आखजी म्हणतो किंवा अक्षय तृतीया म्हणतो तो 2, विजयादशमी 3 आणि 3.5 म्हणजे हा दीपावली पाडवा. म्हणजे अशा प्रकारे 3.5 शक्तिपीठ आणि 3.5 मुहूर्त. म्हणजे पुरोगामित्व जर पाहायचं असेल तर मुहूर्ताचा अर्थ काय? मुहूर्ताचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या दिवशी कोणतं पंचांग पाहायची गरज नाही. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं ते जो मी तुम्हाला सांगितलं, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. दीपावली आपण साजरी ज्या दिवशी करतो त्या दिवशी अमावस्या असते. मग अमावस्या हे काही लोक जे म्हणतात की ती अशुभ आहे. अमावस्या अशी कसं कारण त्या दिवशी आपण आपला सर्वात मोठा सण साजरा करतो लक्ष्मीपूजनाचा. आणि पाडवा जो आहे तो आपलं त्या अर्धमुहूर्तापैकी आणि पहिला पाडवा जो आहे तो आपला पूर्ण मुहूर्तापैकी आहे. म्हणजे या तुमच्या माझ्या शास्त्रामध्ये पुरोगामित्व हे ठासून भरलेलं आहे. फक्त तशा दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि ते पाहत असताना आपल्याला या बलिप्रतिपदेचं ते खरं वैशिष्ट्य पाहायचं आहे. त्याच दिवशी जी भगवान श्रीकृष्णाची जी खऱ्या अर्थानं म्हणजे इंद्राशी जी भांडणं झाले त्यांची, तोच इंद्र ज्यानं नरकासुरासाठी त्याची प्रार्थना केली, तो की गोवर्धन पूजा केली होती ती पूजा केली जाते. आता बघा तुम्ही पोळ्याला बैलाचं आपण हे केलं, गोवत्स वसुबारसला आपण गाईचं आणि त्याच्या वासराचं पूजन केलं, आणि गोवर्धन पूजा जी असते त्याच्यामध्ये शेणाचा पर्वत करून त्याला दुर्वा फुले खोचून त्या ठिकाणी कृष्ण, गोपाल, इंद्र, वासरे यांची पूजा करतात, त्याची मिरवणूक करतात. आता पाहतो म्हणजे सगळ्या कृषी संस्कृती याच्यामध्ये मिसळलेली आहे या तुमच्या सणामध्ये. पोळा हे गाईंचं किंवा याचं पूजन आणि या गोवर्धन पूजेच्या निमित्तानं होणारं त्या कृषी संस्कृतीचं, म्हणजे कृषी संस्कृतीचं प्रतीक जे आहे ते तुमच्या माझ्या या सणामध्ये दिसतं. बलिप्रतिपदा त्याच्यासाठी महत्त्वाची. मग इथे सुद्धा या दिवाळीच्या दिवशी हा जो दिवाळीच्या नंतर बलिप्रतिपदेच्या दिवशी हा जो प्रकार झाला, महाविष्णू तिथे वामनाच्या स्वरूपामध्ये आले आणि वामनाच्या स्वरूपामध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये संस्कृती अशी होती की यज्ञ चालू असताना आलेल्या ब्राह्मणांना सर्व प्रकारची दक्षिणा द्यावी. त्याच्यावर आजच्या काळामध्ये कशी टीका होते, आजची समाजरचना कोणती आहे ही वेगळी, ती त्या काळातली गोष्ट आहे. कारण हा प्रकार जो आहे बलीचा वगैरे हा सतयुगातला आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. समाजरचनेमध्ये बदल पडत गेला, उपासना पद्धतीमध्ये फरक पडत गेला, आणि त्या दरम्यानच्या प्रत्येक समाजाच्या रचनेमध्ये सुद्धा फरक असल्यामुळे त्या काळामध्ये आलेल्या ब्राह्मणांना यज्ञामध्ये त्यांनी मागितलं ज्ञान द्यावं तर तो यज्ञ पूर्ण होत होता अशी संकल्पना आहे. मग त्यावेळी 3 पावलाचं दान मागणारा हा वामन जो आहे तो त्यावेळेस बटू वामन जो आहे तो त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये होता, म्हणून तिथून आता टीका सुरू झालेली.
मग त्यांनी एका ह्याच्यामध्ये ही पृथ्वी, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आकाश हे पादाक्रांत केल्यानंतर माझं तिसरं पाऊल पुढे ठेवू, तर बली नतमस्तक होऊन म्हणतो की माझ्या मुकुटावर ठेवा, आणि मग तो पाताळामध्ये दाबला गेला. आता इथून एक दुसरी गोष्ट उभी राहते की आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो. आता हे फार कॉन्ट्रोवर्सी महत्त्वाची लक्षात घेणं आवश्यक आहे, आणि हीच कॉन्ट्रोवर्सी लक्षात जर आली तर आपल्या बऱ्याच गोष्टीची उकल होऊ शकते. तुम्हाला मला हा बळी पाताळात गेला, तुम्हाला मला मिळणारा प्रत्येक म्हणजे खाद्यपदार्थ जो आहे किंवा धनधान्य जे आहे ते पृथ्वीच्या पोटातून बाहेर येतं. हे पृथ्वीच्या पोटातून बाहेर कसं येतं हे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये 15 अध्यायामध्ये सांगतात. तिथं पाहिलं पाहिजे व्यवस्थित पद्धतीने पुरुषोत्तम युगामध्ये. ते म्हणतात की मी या पृथ्वीमध्ये बसलेलो, त्याच्यामुळे या पृथ्वीमध्ये 2/3 पाणी असून सुद्धा ही पासवची ढेपळी विरेची ना, त्याच्यामुळे पाण्यात विरघळत नाही. मी निघालो असो भूमंडळी. तर तो एक प्रकार, आणि मी तिथून वनस्पतीच्या स्वरूपामध्ये येतो, तुम्हाला सर्वांना अन्नधान्य देतो किंवा तुम्हाला देतो. म्हणजे हा बळी जो खाली गेला त्याचं स्वरूप पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भगवान विष्णू म्हणतात की मी सुद्धा अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये वरती येतो आणि तुम्हाला सर्वांना तुमचं सर्वांचं लालन पालन करतो. मग तुम्हाला मला लालन पालन करणारा जो आहे तो बळीराजा म्हणजे तो बळी आहे किंवा भगवान विष्णू आहे हे आपल्याला ठरवायला पाहिजे. निश्चितपणे तो आहे. आणि मग इडापिडा टोळ आणि बळीचं राज्य येऊ. मग आज जर आपण पाहिली वस्तुस्थिती तर शेतकरी जे आहेत त्यांच्यावरची इडापिडा टळण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या लेवलला प्रयत्न होतात. मग त्याच्या विरुद्ध जे लोक असतात किंवा त्याच्या विरुद्ध जी परिस्थिती असते ती म्हणजे विष्णूचं स्वरूप आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जर महाराष्ट्रापुरता विचार जर केला तर महाराष्ट्रातला सर्व कृषीवल जो आहे म्हणजे बळीराजा जो आहे तो साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचा वारकरी आहे. म्हणजे ही सगळी जी अडचण आहे ही आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु कधी कधी संस्कृतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना त्याला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडणी करतो, आणि त्याच्यामध्ये तो बळीराजा, आजचा शेतकरी, विष्णू, वामन, ब्राह्मण ह्या सगळ्या मिसळीमध्ये आपल्यासारख्याचं पूर्ण म्हणजे ज्याला म्हणतो आपण कन्फ्युजन ज्याला म्हणतो ते करून टाकतात, गोंधळ करून टाकतात. निश्चितपणे बळीचं राज्य जे त्या काळामध्ये तो अतिशय योग्य शासक होता. आणि भागवत पुराणामध्ये जी कथा आलेली आहे की ज्यावेळेस हिरण्यकशिपूला भगवान नृसिंहांनी साक्षात फाडून टाकलं, मारून टाकलं, त्याला मारल्यानंतर सर्वजण त्यांच्याजवळ जाण्याला घाबरत होते. आणि जेव्हा प्रल्हाद त्यांच्यासमोर गेला आणि प्रल्हाद म्हणतो की तुमचं हे स्वरूप पाहून 11 स्वरूप पाहून मी घाबरलेलो नाही, तर तुम्ही शांत व्हा. मग ते भगवान शांत झाल्यानंतर त्याला वर मागायला सांगतात की तू माझ्यासोबत माझ्या सदनाला चालतात. ते काय म्हणतो तो प्रल्हाद हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्या प्रल्हादाचा नातू हा बळी होता. तो त्यावेळेस म्हणतो की मी एकटा मोक्षाचा अधिकारी नाही आणि मला मोक्षाला एकट्याला यायचं नाही, कारण मी जर तिथे आलो तर हे सर्व माझ्यासोबत असलेले दानवाचे पुत्र अशाच प्रकारे या अन्याय म्हणजे अधर्मामध्ये राहतील. या सर्वांच्या सोबत मला मोक्ष पाहिजे, हे बळीचा आजोबा म्हणतो. या सर्वांच्या सोबत मला मोक्ष पाहिजे. मग तेव्हा नृसिंह भगवान त्यांना वर देतात की तू या पृथ्वी तलावर सहस्त्र वर्ष राज्य करशील. म्हणजे तू असं राज्य करशील की इथल्या प्रत्येक व्यक्तीचं मतपरिवर्तन, मनपरिवर्तन होऊन अधर्माऐवजी ते धर्माच्या मार्गाला लागतील, ते सद्विचाराच्या मार्गाला लागतील आणि सर्वजण सदाचारी झाल्यानंतर सर्वजण मोक्षाचे अधिकारी होतील. म्हणून तीच राज्य परंपरा नंतर विरोचनानं नंतर बळीनं चालवली. म्हणजे बळीच्या काळामध्ये खरोखर अतिशय सुशासन होतं, याच्याबद्दल वाद नाही. कारण तो प्रल्हादाचा नातू होता आणि प्रल्हादाला तशा प्रकारचं वचन किंवा वर जो आहे तो भगवंताने दिलेला होता. प्रल्हादाला त्या बळीला जमिनीखाली घातलं म्हणून ब्राह्मणांनी असं घातलं, हा जो प्रकार चालतो सर्व ठिकाणी, त्याच्याबद्दलचं हे थोडंसं चिंतन प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये असलेल्या त्या ब्राह्मणत्वाचं, त्या काळामध्ये असलेल्या राजाचं त्याचं दातृत्व आणि याचं स्वतःचं जी ब्रह्मशक्ती होती याचा विचार केला पाहिजे. तो आजच्या काळामध्ये लागू करून चालत नाही. परंतु इडापिडा टळो आणि बळीचं राज्य हे मात्र निश्चितपणे आवश्यक आहे. कारण बळी म्हणून आम्ही जो मानतो तो आजचा शेतकरी राजा अतिशय अडचणीमध्ये आहे. म्हणून मी या बलिप्रतिपदेबद्दल अतिशय विस्तृत प्रमाणात बोललो. या दिवशी आणखी एक वैशिष्ट्य असतं की या दिवशी पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं. आता तुम्ही म्हणसाल ही नवीनच गोष्ट सांगाल तुम्ही, पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं, हा त्या दिवशी अधिकार असतो. पण नुसतं ओवाळून चालत नाही, पतीनं त्या दिवशी पत्नीला चांगल्या प्रकारची भेटही दिली पाहिजे, हे सुद्धा अपेक्षित आहे असं मला वाटतं. दिवाळी पाडवा ह्या 3.5 मुहूर्तापैकी हा तशा पद्धतीनं होतो, साजरा होतो. असो, त्यानंतरचा जो भाग आहे तो भाऊबीज. भाऊबीजेचं असं वैशिष्ट्य आहे की त्या दिवशी
आता यम प्रत्येक ठिकाणी जो येतो की नाही, हा यम म्हणजे भीती, मृत्यू. आता मृत्यूची भीती ही या भूतलावरच्या प्रत्येक सजीवाला आहे. मृत्यूची भीती आहे म्हणून जीवनामध्ये अर्थ आहे. मृत्यू इनडेफिनिट आहे म्हणून जीवनामध्ये अर्थ आहे. म्हणून या प्रत्येक ठिकाणी यम येतो. यम येतो म्हणजे त्या यमाची तुमची माझी ओळख व्हावी. आणि मी याच मताचा आहे की जर शास्त्राचा अभ्यास करत असाल, अध्यात्मामध्ये काही प्रगती करायची असेल, तर आपल्याला एक गोष्ट समजणं आवश्यक आहे. यम जो वारंवार आहे त्याच्या दृष्टिकोनातून सांगतो मी की अध्यात्माची अभ्यास करत असताना तुम्ही किती पक्व झाले हे जर पाहायचं असेल, तर त्याची एक साधी टेस्ट अशी आहे की ज्या व्यक्तीच्या मनातून मृत्यूची भीती गेली, समजा जर त्याला अध्यात्मामध्ये काहीतरी प्रगती केली, या एका पॅरामीटरमध्ये आपण प्रत्येकाला आपापल्याला तपासायला सुरुवात करेल. मृत्यूची भीती ज्याची गेली त्याला अध्यात्माची काहीतरी निश्चितपणे ओळख झालेली आहे समजावं. आणि नंतर ईश्वराने मी वेगळा नाही हे ज्यावेळेस जाणवायला सुरुवात होईल, आता ईश्वराने मी वेगळा नाही हे जाणवायला सुरुवात होईल, त्याची ती कथा म्हणजे वेगळी अर्थात. म्हणजे ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व ज्या सृष्टीला राखण्याचा किंवा सांभाळायचा मला सुद्धा तितकाच अधिकार आणि मला सुद्धा माझं सुद्धा ते कर्तव्य हे जाणणे म्हणजे ईश्वराने मी वेगळा नाही हे ज्याला समजेल तो भक्तीमध्ये परिपूर्ण झाला असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचा कोणताही हक्क डावलता येणार नाही हे ज्याला समजलं तो भक्तीमध्ये प्रवीण झाला. आणि मृत्यूमध्ये ज्याची भीती गेली त्यानं अध्यात्मात प्रगती केली, हा एक अर्थ त्यात लक्षात येणे आवश्यक. तर हा यम जो आहे त्या दिवशी त्याच्या बहिणीकडे गेला आणि त्या बहिणीने त्याला ओवाळलं. तेव्हापासून बहिणीनं भावाला ओवाळणं सुरू झालं, भाऊबीज सुरू झाली असं शास्त्र सांगतं अर्थात आहे. असो, शास्त्राचे सांगतं त्याचा आपण अशा दृष्टिकोनातून फायदा घेतला पाहिजे की आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये बहीण जी आहे ती लग्न करून तिच्या गावाला गेली, मग दिवाळा सणाकरता जर आलेली असेल ऐनासेच, तर आदल्या दिवशी पत्नीनं पतीला ओवाळलं कारण तो कुटुंबाचा भाग आहे. परंतु बहिणीच्या सुद्धा सर्व याच्यामध्ये कर्तृत्वानं परिपूर्ण असलेल्या भावांना तिचं रक्षण करावं या अपेक्षेनं भाऊबीजेच्या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं. आणि त्या सणामध्ये जर ती आलेली नसेल तर या भावानं तिच्या गावी जाऊन त्याला ओवाळून घ्यावं, किंबहुना बहिणीला आपल्या घरी आणून ती ओवाळणी करावी ही सुद्धा त्याला अपेक्षा आहे. म्हणजे एक नातेसंबंधाचं दृढीकरण, बहिणीला मिळणारी म्हणजे एक थोडीशी ज्याला आपण काय म्हणू शकतो की सिक्युरिटी, एक तिला मिळणारं स्थैर्य किंवा सुरक्षिततेचं कवच आपल्या भावाचं की आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे हे वाटावं या दृष्टिकोनातून त्या राखी पौर्णिमेच्या दरम्यान रक्षाबंधन जे झालं की नाही त्या सृजन काळामध्ये त्याची पुन्हा ग्वाही आठवण ही या समृद्धीच्या काळामध्येच असते. म्हणजे समृद्धीच्या काळामध्ये तशा प्रकारचे वचन बहिणीला भावाने द्यावं की मी आज खंबीरपणे कर्तृत्वानं जीवनामध्ये उभा राहिलो तसं तुझ्या पाठीशी मी सातत्यानं उभा आहो. त्याकरता ती भाऊबीज आहे. यमाचं वगैरे नाव जे आहे ते असावं त्याच्यामध्ये, ती मिथक आहे. पण अंतरंग त्याच्यामधलं असं आहे की तू समृद्ध झाला मला विसरू नको, आणि त्याची आठवण ठेवण्याकरता त्यावेळेस मी तुला ओवाळलं होतं, त्यावेळेस जे ओवाळलं होतं की त्यामध्ये समृद्धी मिळाल्यानंतर सुद्धा तो भाऊ खंबीरपणे तिच्या मागे उभा आहे असं दाखवणारी ती गोष्ट आहे. तर या लक्ष्मीपूजनाचं एक वैशिष्ट्य सांगून मला एका शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे, आणि तो महत्त्वाचा टप्पा आहे माझा आज, माझा देश होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक आणि कधी काही ठिकाणी बलिप्रदेचं नाव आहे, त्या ठिकाणी द्यूत खेळण्याची एक संकल्पना आहे. आता द्यूत महाभारतापासून आपल्याला माहिती आहे की तो एक प्रकारचा असा फसवा खेळ आहे, पण क्षत्रियांनी तो खेळलाच पाहिजे असंही कंपल्शन काही ते त्याच्यामध्ये. पण हे द्यूत खेळण्याच्या बाबतीत संकल्पना अशी आहे की त्याच्यामध्ये त्या सारीपाटाच्या गोट्यानुसार याची संपत्ती त्याच्याकडं त्याची संपत्ती याच्याकडं अशी जाते. तर लक्ष्मी ही चंचल आहे, तू तुझ्या घामातून ती कमवलेली आहे याचा कदाचित त्याला एक शिक्षणाचा पाठ देण्याच्या दृष्टिकोनातून ती द्यूतकला त्या काळामध्ये असावी आणि त्याच्यामागे तशा प्रकारचा भाव असावा असं एक शास्त्रीय त्या ठिकाणचं निरीक्षण आहे. नेपाळमध्ये ही द्यूतकला फार जास्त प्रमाणामध्ये खेळली जाते असं त्या ठिकाणी आहे. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. आपण सर्वजण वी आर फेसिंग द ग्रेट एपिडेमिक ऑफ करोना. तुमच्या माझ्या जवळच्या अतिशय स्नेहीजनांना नातेवाईकांना यामुळं अकाल मृत्यू आलेला आहे आपण पाहतो. विशेषतः कॉम्प्रोमाइज याच्यामध्ये वयामध्ये कॉम्प्रोमाइज डिसीज आणि वय जास्त असल्यानंतर आपल्याला आपण त्याला पाहिलेलं आहे. आपण दुर्दैवाने त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ शकत नाही हे आपण अनुभवतो आहोत. जवळपासची प्रेमळ मंडळी जी आशीर्वाद तुम्हाला देऊ शकतात ते गेले आपण पाहतो आहोत. आणि आता दिवाळीच्या पर्वावर जो एक आपल्याकडचा एक अतिशय राक्षसी प्रकार आहे फटाके, या फटाक्यानं त्याचं हे जे प्रमाण आहे हे जास्त वाढू शकतं. कारण त्यांना करोनाच्या व्हायरसचं प्रोपोगेशन तर होईलच,
परंतु रेस्पिरेटरी सिस्टीम जी ती कॉम्प्रोमाइज होऊ शकते अशा प्रकारचा एक शास्त्रीय अहवाल जो आहे तो 2016मध्येच काढलेला आहे. तो त्याच्याबद्दलचं मला थोडंसं 1-2 मिनिटामध्ये बोलायचं, नंतर आपण आपला कार्यक्रम संपवूया. पुण्याच्या एका संस्थेने 2016मध्ये याचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे ऑब्झर्वेशन सांगितले ते मला फक्त ऑब्झर्वेशन तुमच्यासमोर सांगायचे की 48 सेकंद चालणारी 1000 फटाक्याची लढ जी असते तिच्यातून इमिशन होणारा जो गॅस असतो तो 277 सिगरेट्स इतके असतो. 48 सेकंद चालणारी 1000 फटाक्याची लढ 277 सिगरेटचं तुम्हाला धुवा त्या भागामध्ये सोडते. एक आपण ते पाहतो सापाची गोळी काळी, ती दाबल्यानंतर असं साप निघतो, त्याच्यातून धुपट निघतं खूप. त्या धुपटाचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये त्या जो जास्तीत जास्त 5 ते 7 सेकंद किंवा 8-10 सेकंद चालतो तो, त्याच्यामध्ये 464 सिगरेट्स, 277 हे 464 सिगरेटचा धुवा त्याच्यामधून निघतो. फुलझडीमधून 74, चक्रीमधून 68 आणि अनारमधून 34 सिगरेटचा धुवा निघतो. आता आपल्या घरामध्ये खोलीमध्ये आपण ते चक्रे, भुईनळे, त्यानंतर अनार, त्यानंतर हे साप हे असे जाळतो. आपले लहान लहान मुलं तिथे खेळत असतात. सिगरेट जर पिलं तर सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे सगळीकडे लिहिलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला मी आकडे सांगितले हे आकडे स्टॅटिस्टिकली तपासलेले आहेत. या तपासलेल्या आकड्यातून तुम्हाला ते लक्षात येईल. आणि यातून जे निघणारे गॅसेस आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं आणि ते तुमच्या लंग्समध्ये गेल्यानंतर त्या लंग्सची सिस्टीम आणखी बिघडू शकते. शोभेची दारूकाम जे असतं त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे मेटल्स वापरले जातात. त्याच्यामध्ये लिथियम वापरलं जातं लाल रंगाकरता, सोडियम वापरलं जातं येलो कलर करता म्हणजे पिवळ्या रंगाकरता, आणि ॲल्युमिनियम वापरलं जातं सिल्वर कलर करता. हे तिन्ही जे कलर असतात जे आपण पाहतो त्याच्यामध्ये, तर ते ज्यावेळेस फुटतात त्यावेळेस वातावरणामध्ये ह्या सुद्धा गोष्टी पसरतात. त्याच्यामुळे या सर्व आजच्या चिंतनाचा म्हणजे जर आपण मतितार्थ काढायचा असेल आणि खऱ्या अर्थानं ज्ञानदीप लावू जोगी ही जर गोष्ट आपल्याला पाहायची असेल तर आपल्या स्वतःच्या असलेल्या म्हणजे भविष्याला, म्हणजे लहान मुलांना आणि तुमच्या माझ्यावर असलेल्या कृपाछत्राला, आशीर्वादाला जर आपल्याला खऱ्या अर्थानं आयुष्य द्यायचं असेल हेल्दी, तसंच पोल्युशन वातावरणामध्ये खूप आहे. सुदैवानं लॉकडाऊनमुळे ते कमी झालेलं आहे, पण त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये ते कमी झालं ही काही मोठेपणाची गोष्ट नाही. परंतु त्याच्यामध्ये आपण या आजच्या थंड होत असलेल्या वातावरणामध्ये जर फायर क्रॅकर्स किंवा फटाके फोडून जर समजा आपण त्याला अशा प्रकारची वाढ करून देऊ तर आपल्या इतके मूर्ख आपणच ठरू. मी म्हणून स्टॅटिस्टिक तुम्हाला सांगितलं की कुठे 464 सिगरेटचा धुवा, कधी 277 सिगरेटचा धुवा, कधी 74 सिगरेटचा धुवा, कुठं 68 सिगरेटचा धुवा, कधी 34 सिगरेटचा धुवा. इतका जर धूर किंवा स्मोक आपल्या याच्यामध्ये जर वातावरणात मिसळत असेल तर फटाके फोडण्यामध्ये कुठल्या प्रकारची मर्दानगी आहे ते आपण पाहिलं पाहिजे. कोणत्या प्रकारचा पुरुषार्थ आहे तो आपण पाहिला पाहिजे. कुठल्या प्रकारचा ज्ञानदीप लावू जगी आहे ते पाहिलं पाहिजे. दीपोत्सव साजरा करत असताना आपण आपल्या भावबंधांना, आपल्या वडीलधाऱ्यांना मृत्यूच्या दाढेमध्ये लोटत आहोत याचं भान आपण सांभाळणं आवश्यक आहे. आणि हे भान जर आलं तर मला असं वाटते की हा दीपोत्सव जो आहे याचं मी चिंतन जे करतो याची कुठेतरी निश्चितपणे फलश्रुती होईल असं मला वाटतं. आपल्या सर्वांना हा दिवाळ सण अतिशय आनंददायी, अतिशय समाधानाचा आणि यावेळेस असं म्हणेल की अतिशय आशावादी, उद्याच्या फुटणाऱ्या तुमच्या माझ्या कर्तृत्वाला अंकुर फुटतील अशा प्रकारचा एक मोठा दुर्दम्य आत्मविश्वास आणि आशावाद तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये या दिवाळ सणाला प्राप्त हो. तुमच्या माझ्या असलेल्या सक्षम अशा प्रकारच्या कर्तृत्वातून तुमचे माझे मागे पडलेले जे काही बांधव असतील त्यांना सुद्धा आधार देण्याची सद्बुद्धी तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये या ज्ञानदीपाच्या प्रकाशातून उत्पन्न हो. आणि ती लक्ष्मी तुमच्या माझ्या नैतिक अशा प्रकारच्या प्रयत्नाला, श्रमाला, तुमच्या निढळ घामाला, तुमच्या माझ्या निढळ घामाला प्रतिसाद देऊन तुमच्या माझ्या घरामध्ये वास करू अशा प्रकारची एक मंगल कामना या ठिकाणी करतो. तुमच्या माझ्या बहिणींना या दिवाळ सणाचं, भाऊबीजेचं निमित्तानं मी प्रणाम करतो आणि सर्व वडीलधाऱ्यांना या ठिकाणी वंदन करतो. बालगोपालांना सुद्धा यातून एक नवीन आनंद आणि उत्साह प्राप्त हो अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. रामकृष्ण हरी.